काय ग शिकले आता कशाला आलीस? परत आमचं पोरग तुझ्या माग लागलं का काय? नाही नाही, तो कशाला लागतोय माझ्या माग? तू आज कुणाकडे काम काढलेस ग? जेडी कड. जेडीकडं? आणि तुझं काम? हा, आले होते. माझ्याकडे काय काम होतं? अगं आज ती पूजा आहे ना. आज कसली पूजा आहे ग? पूजा नाही, आज ते सत्कार आहे ना माळावर. तर पूजा. कोण पूजा? पूजा नाही, आज माळावर ये मग तू. अगं पण माळावर कसला आलाय सत्कार? आर्मीची प्रॅक्टिस करतात ना माळावर, म्हणून तिथं सत्कार ठेवलाय. आता तू माळावर प्रॅक्टिस करतोय म्हणून माळावर सत्कार. आता उद्या एखादा गोट्यात काम करतोय म्हणून गोट्यात सत्कार घेणार का? नाही नाही, म्हणजे माळावर करणार होते पण आता देवळात करतात, म्हणून सत्कारचं सांगायला आले ते. जेडे ये मग तू सत्काराला. काय बाई पोरगी, तुला नेमकं काय सांगायचं काय नाही सांगायचं तेच कळना. पूजाच सांगायचं होतं. नाही म्हणजे सत्काराचं सांगायचं होतं. या मग सगळे सत्काराला. जेडे येऊ का मी? हो. जेडे ये आ. सत्काराला येते मी जेडी. हा, येऊ का? जेडे तुझे ते नोट्स आहेत ना, ते मला पाहिजे होते. माझ्या नोट्स तुला कशाला पाहिजेत? म्हणजे मला नाही, यास्मिनला पाहिजे होते. ती घाबरती ना तुझ्याकडे मागायला. घाबरायला काय होते? ती तशीच आहे भित्री. आता बी तिकडे थांबलीये बघा. आता ही काय खाते वय तिकडे थांबायला? बोला इकडे तिला. अहो जीजी, काय काय पुरी असतात लाजाळू. आता आपण तरी काय करणार त्यात? आपण माझ्या नोट्सचा यास्मिनला काय उपयोग? अगं ये की, काय सांगते बघ. ये ये. तुला एक खबर द्यायची. कसली खबर? मांजर येणार आहे. मांजर? कोण मांजर? काल तुमच्या रानात नव्हती का पार्टीला पूजा जाधव? कोण? अगं तीच, ती तुमच्या आजा बरोबर होती ना, तीच. बर, तिचं काय मग? आता तुमचं बोका जाईल बघ त्या मांजरीच्या माग माग. दोघं महादेवाच्या मंदिराजवळ भेटणार आहेत. तुला कोणी सांगितलं? मला कोणी सांगत नसते, मला सगळं माहिती असते. तू खोटं सांगतेस. आता मी कशाला खोटं बोलू? अजिंक्यचा तुझं पटत नाही ना, म्हणून तू मुद्दामच सांगतेस. अगं माझ्याकडे पक्की खबर आहे. आज बरोबर 11 वाजता ज्या वेळेला गावात सत्कार सुरू होईल ना, त्यावेळेला ते दोघं महादेवाच्या मंदिराजवळ भेटणार आहेत. फक्त ती आणि त्यो. अगं ये पुरीनो, काय गे तिकडे मांजरी सारखं पिसपिस करताय? काय नाही, काय नाही, काय नाही. नाही म्हणजे कोपऱ्यातून बोलताय म्हणून म्हटलं. आपल्या यास्मिनला नोट्स पाहिजेत ना, तेच प्रश्न विचारत होते जेडीला. नव विचारत होतीस का सांगत होतीस? सांगायला. हा, म्हणजे यास्मिनचा प्रॉब्लेम सांगत होती. एखाद्याला मदत करावी का नाही? होय बाया, आपल्या परीने जेवढी मदत होईल तेवढी करत राहावी. आपल्याकडे जी माहिती आहे
ती योग्य माणसाला द्यायला पाहिजे, होय का नाही? हा, आता त्या माणसाला उपयोग होणार असेल तर नक्कीच द्यायला पाहिजे. हा, मी बी तेच म्हणते. माझं सांगायचं काम होतं ते मी केलं. आता तू आणि अजिंक्य बघून घ्या काय. आता अजिंक्य काय? जीजी, नातवावर लय जीव आहे हा तुमचा. अहो, मी यास्मिन म्हणलं, तुम्हाला अजिंक्य ऐकू आलं. कानाचा प्रॉब्लेम असेल ना तर पाटलाच्या दवाखान्यात दाखवून या. माझं सांगायचं काम होतं ते मी सांगितलं. आता माझं काम झालं. आता जेडे आणि यास्मिन बघून घेतील काय ते. मी जाऊन सांगते यास्मिनला. जेडे, मी बाहेर जाते, तू ये पटकन. मी थांबते. जीजी, मग येऊ का? हा, ये. सत्काराला या हा. जेडे, मी बाहेर जाते, पटकन बाहेर ये. शीतल थांब. अगं, असं नाही करायचं का यास्मिनला? जीजे, मी भेटून येते का यास्मिनला? हा, ये जाऊन. आले आपण दोघी पण जाऊ सत्काराला. जीजे, जंगी होणार आहे हा सत्कार. चल का जेडे. येऊ का सुमन? हा या. आणि लगेच रानात जाऊ नका असं, बरं का? म्हणजे कसं तोंडावर धूळ बिळ बसली ना तर एवढं सगळं केल्याचा काहीच फायदा व्हायचा नाही. हो हो. या. शीतल, चल जेवायला. काकी, शीतल नाही, मी आहे. यास्मिन, तू इथं कशी काय? आणि शीतल कुठे गेल्या? ती सत्कार घ्यायला गेल्या काय? नाही नाही, तिकडे नाही गेली. मग कुठे गेली? काय माहित कुठे गेल्या. मगाचपासून नुसतं दुकानात बसवून ठेवलंय. माझ्या आबूबी आता ओरडतील. त्यांना सामान नेऊन द्यायचंय. मग तू का दुकानात बसलेस खरं? तुमच्या बायानंच बसवलंय आणि गेल्या. कुठे गेली ती? खरंच मेरे को नाही पता. 5 मिनिटं तिथे म्हणून गेली आणि आलीच नाही. बसून बसून वैतागली मी इथं. मला तर काय कळतच नाही बघ. बर, तुला पाहिजे ती साहित्य घेतलंस का तू? हो, मला पाहिजे होतं ते बी घेतलं आणि 2 गिरायक बी केली. होय काय? हो, ते पैसे इथे ठेवल्यात आणि आमचं वहीवर मांडल्यात. बर, तू जा घरी, मी बसते दुकानात.